नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभियंत्यांचे दैवत डॉक्टर विश्वेश्वरय्या या पाठात पुन्हा एकदा तुमचे स्वागत। आज आपण कुमार भारती पाठ्यपुस्तकातील धडा क्रमांक 8 अभियंत्यांचे दैवत डॉक्टर विश्वेश्वरय्या या पाठाचा स्वाध्याय पाहणार आहोत। या पाठाचा हा सेशन क्रमांक 4 आहे। चला तर मग आपण स्वाध्यायाला सुरुवात करूया। प्रश्न क्रमांक पहिला, समर्पक उदाहरण लिहा। अ. विश्वेश्वरय्या यांनी घेतलेले कठोर परिश्रम। उत्तर पाहूया। शालेय शिक्षण घेत असतानाच विश्वेश्वरय्या आपल्या सुसंस्कृत पित्याला पारखे झाले। परिस्थिती बेताची होती, पण आई मनाची श्रीमंत होती, जिद्दी होती। तरीही शिक्षणाचा भार आईवर पडू नये म्हणून विश्वेश्वरय्यांनी शिकवण्या करून पैसे उभे केले, पुष्कळ कष्ट घेतले। कष्टाच्या कमाईतून महाविद्यालयाची पदवी प्रथम श्रेणीत संपादन केली। सुनियंत्रित आचरण, कठोर परिश्रम, प्रसन्नता, संयम व प्रचंड आशावाद ही विश्वेश्वरय्या यांच्या जीवनाची पंचसूत्री होती। त्यांनी आयुष्यभर कठोर परिश्रमाला महत्त्व दिले आहे। अशा रीतीने ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही लिहू शकता। आता पाहूया आ. माणुसकीचे दर्शन। उत्तर पाहूया। विश्वेश्वरय्या यांनी 1907 मध्ये स्वेच्छानिवृत्ती स्वीकारली। त्यांच्या सेवेचा गौरव म्हणून मुंबई सरकारने त्यांना पेन्शन दिली। त्यांनी गरजेपुरते पैसे ठेवून सारी पेन्शन गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी व शैक्षणिक संस्थांच्या उभारणीसाठी खर्च केली। इच्छा एकच, आपल्यासारखा कोणी प्रतिकूल परिस्थितीशी झुंजत असेल तर त्याला प्रोत्साहन लाभावे। मानवतेचे मूल्य कृतीने जोपासणाऱ्या विश्वेश्वरय्या यांच्या या कृतीतून त्यांच्यातल्या माणुसकीचे दर्शन घडते। अशा रीतीने ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही लिहू शकता। आता प्रश्न क्रमांक 2, खालील प्रत्येक वाक्यातून विश्वेश्वरय्या यांचा कोणता गुण प्रकट होतो ते लिहा। बघूया। पहिला प्रश्न आहे, आवाजाची लय चुकल्याची जाणीव त्यांना झाली। तर आता बघा, इथे जे काही आपल्याला प्रश्न दिलेले आहेत त्याच्यातून आपल्याला उत्तर लिहायचे की विश्वेश्वरय्या यांचा कोणता गुण त्याच्यातून व्यक्त होत आहे। तर आवाजाची लय चुकल्याची जाणीव त्यांना झाली। बघा, रेल्वेने प्रवास करत असताना त्यांनी रेल्वे गाडी थांबवायला सांगितली होती, तर त्याच्यातून आपल्याला त्यांचं अचूक ज्ञान हा गुण प्रकट होताना दिसतो। तर या प्रश्नाचं उत्तर तुम्ही लिहायचं आहे अचूक ज्ञान। दुसरा प्रश्न, सफल जीवनासाठी शरीरापेक्षा मनाला महत्त्व देणे। तर ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही लिहिणार सुखासीनतेला महत्त्व न देण्याची वृत्ती। पुढचा प्रश्न पाहूया। 3, शिकवण्या करून त्यांनी पैसे उभे केले। तर याच्यातून आपल्याला कोणता त्यांचा गुण दिसून येतोय? कष्टाळूपणा आणि शिकण्याची जिद्द। चौथा प्रश्न, अभियांत्रिकी पदवी परीक्षेत मुंबई प्रांतात प्रथम आले। तर याच्यातून आपल्याला बुद्धिमत्ता किंवा बुद्धिमान हा त्यांचा गुण दिसून येतो। प्रश्न दुसऱ्यामधलेच आपण 5वा प्रश्न पाहत आहोत। प्रश्न दुसरा कोणता होता? प्रत्येक वाक्यातून विश्वेश्वरय्या यांचा कोणता गुण प्रकट होतो ते आपल्याला लिहायचं आहे। तर त्याच्यातला हा 5वा प्रश्न आहे, वयाच्या 90तही तरुणांना लाजवेल एवढे उत्साही होते। तरी हा वाक्यातून आपल्याला त्यांचा कोणता गुण दिसून येत आहे? कार्यतत्परता। 6वा प्रश्न, सारी पेन्शन गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी खर्च केली। तर याच्यातून आपल्याला त्यांचा कोणता गुण दिसून येतो? तर सहानुभूती हा गुण आपल्याला पाहायला मिळतो। तर ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही लिहायचं आहे सहानुभूती। पुढील प्रश्न पाहूया। प्रश्न क्रमांक 3, माहिती लिहा। विश्वेश्वरय्यांच्या अजरामर स्मारके। तर हा तुमचा प्रश्न आहे आणि खाली तुम्हाला काही चौकोन दिलेले आहेत। त्या चौकटीमध्ये तुम्हाला उत्तरं लिहायची आहेत। मी इथे तुम्हाला उत्तरं लिहून दाखवलेले आहेत। तर पाहूया, विश्वेश्वरय्या यांचे अजरामर झालेले स्मारक कोणती आहेत? 1. हैदराबाद येथील मुसा नदी। दुसरं,
शिवसमुद्रम धबधब्याजवळील वीज केंद्र. तिसरा आहे कृष्णसागर धरण. आणि चौथा आहे विश्वेश्वरय्या कालवा. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न तिसऱ्यामध्येच दुसरा दिलेला आहे तुम्हाला. प्रश्न तिसरा आहे आपला माहिती लिहा. याच्यामध्ये प्रश्न क्रमांक दुसरा, विश्वेश्वरय्या यांनी भूषवलेली विविध पदे. तर हे तुम्हाला रिकामी चौकटी दिलेली आहे, त्या चौकटीमध्ये तुम्हाला उत्तरे लिहायची आहेत. तर पाहूया विश्वेश्वरय्या यांनी भूषवलेली विविध पदे कोणती आहेत. पहिल्या चौकटीत तुम्ही उत्तर लिहायचं आहे नवी दिल्ली राजधानी समितीचे सल्लागार. दुसऱ्या चौकटीत उत्तर लिहाल भारतीय अर्थविषयक समितीचे अध्यक्ष. पुढील चौकटीत उत्तर लिहायचं आहे म्हैसूरचे दिवाण. आणि शेवटच्या चौकटीमध्ये उत्तर लिहायचं आहे मुंबई महानगरपालिका काटकसर समितीचे अध्यक्ष. तर अशा रीतीने विश्वेश्वरय्या यांनी विविध पदे भूषवलेली आहेत. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4, खालील शब्दांच्या अर्थातील फरक समजून घ्या व त्यांचा स्वतंत्र वाक्यात उपयोग करा. आवाहन आणि आवाहन. बघा आता इथे आ व आणि ह हा जोड शब्द आहे, संयुक्त अक्षर शब्द म्हणतो आपण त्याला किंवा जोड शब्द म्हणतो. आणि इथे बघा व वेगळा आहे आणि ह वेगळा आहे. तर आपल्याला कधी कधी लिहिताना आणि कधी कधी उच्चारणमध्ये काही शब्द समान वाटतात पण त्यांचे अर्थ वेगळे असतात. पाहूया पहिला आव्हानचा अर्थ काय आहे, प्रतिस्पर्ध्याला लढायला बोलवणे. आणि दुसरा जो शब्द आहे आवाहन त्याचा अर्थ आहे एखादे चांगले काम करण्यासाठी बोलावणे. तर आता ह्या दोन्ही शब्दांचा अर्थ आपण जाणून घेतलेला आहे. त्या दोन्ही शब्दांचा आपण वाक्यात प्रयोग करूया. आवाहन, प्रतिस्पर्ध्याला लढाईत बोलवणे. वाक्य, जवाहर शाळेतील विद्यार्थ्यांनी ज्ञानेश्वरी शाळेतील विद्यार्थ्यांना कबड्डीसाठी आव्हान दिले. दुसरा शब्द आहे अ मध्ये आवाहन. याचा अर्थ आहे एखादे चांगले काम करण्यासाठी बोलावणे. वाक्यात उपयोग बघूया. निसर्गप्रेमी पंजाबरावाने गावातील सर्व लोकांना डोंगरावर झाडे लावण्यास आवाहन केले. प्रश्न 4 मध्ये आ पाहूया. कृतज्ञ, कृतघ्न. कृतज्ञाचा अर्थ असतं की जे उपकाराची जाणीव असतात त्यांना आपण कृतज्ञ म्हणतो, म्हणजेच उपकाराची जाणीव असणारा. आणि कृतज्ञ म्हणजे केलेले उपकार विसरणारा. आता त्यांचा वाक्यात उपयोग पाहूया. कृतज्ञ, उपकाराची जाणीव असणारा. वाक्य, संकट समयी मदतीला येणाऱ्यांबद्दल आपण कृतज्ञ राहिले पाहिजे. कृतज्ञ, कृतज्ञाचा अर्थ आहे केलेले उपकार विसरणारा. याचं वाक्य असेल संकट समय मदतीला आलेल्यांपाशी आपण कृतज्ञ होऊ नये. पुढील प्रश्न पाहूया. ई, आभार, अभिनंदन. आभार, आभारचा अर्थ असतो धन्यवाद देणे. आणि अभिनंदनचा अर्थ असतो शाबासकी देणे किंवा कौतुक करणे. तर यांचा वाक्यात उपयोग पाहूया आपण. आभार, धन्यवाद देणे. आभार प्रदर्शनात सर्वांचे आभार मानण्यात आले. पुढचा शब्द आहे अभिनंदन. अभिनंदनचा अर्थ आहे शाबासकी देणे, कौतुक करणे. वाक्य पाहूया. प्रथम क्रमांक आलेल्या अथर्वचे सर्वांनी अभिनंदन केले. पुढचा प्रश्न आहे ई, विनंती, तक्रार. विनंतीचा अर्थ असतो काय असतो, विनंती ह्या शब्दाचा अर्थ विनवणी करणे. तक्रार, गाराने मांडणे. आता यांचा वाक्यात उपयोग आपण पाहूया. विनंती, विनवणी करणे. वाक्यात उपयोग. वाक्य, पाण्यात बुडवणारा महेश सर्वांना वाचवण्याची विनंती करत होता. तक्रार, गाराने मांडणे. वाक्य, सरकारी दवाखान्यातील स्वच्छतेविषयी नागरिकांनी अधिकाऱ्यांकडे तक्रार केली. पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 5, खालील वाक्याचा मराठी भाषेत अनुवाद करा. वाक्य आहे ही इज अन इंजिनियर ऑफ इंटग्रिटी, कॅरेक्टर अँड ब्रॉड आउटलुक. तर ह्या इंग्रजी सेंटेन्स किंवा इंग्रजी वाक्याचा मराठी अर्थ आहे
ते एकनिष्ठ, चारित्र्यवान व व्यापक दृष्टिकोन असलेले अभियंता आहेत. पुढील प्रश्न, प्रश्न 6 स्वमत. स्वमत या प्रश्नामध्ये तुम्ही विचारलेल्या प्रश्नांच्या संदर्भात स्वतःचं मत मांडू शकतात. पाहूया. अ. विश्वेश्वरय्यांच्या दीर्घ जीवनाच्या पंचसूत्रीतून तुम्हाला होणारा बोध लिहा. उत्तर आहे सुनियंत्रित आचरण, कठोर परिश्रम, प्रसन्नता, संयम व प्रचंड आशावाद ही विश्वेश्वरय्यांच्या दीर्घ जीवनाची पंचसूत्री होती. विश्वेश्वरय्यांचे जीवन या पंचसूत्रीवर आधारित होते. या सूत्रांना अनुसरून जगल्यास कोणतीही व्यक्ती अत्यंत समाधानी व यशस्वी आयुष्य जगू शकेल असा यांचा विश्वास होता. सुनियंत्रित आचरण म्हणजे कसेही भरकटलेले जीवन न जगता आपल्या ध्येयाला अनुसरून प्रत्येक कृती करणे, त्यासाठी योग्य ते नियोजन करणे. याचे पुढे उत्तर कंटिन्यू दिलेलं आहे. ध्येय गाठण्यासाठी कठोर परिश्रमांची तयारी ठेवली पाहिजे. आपले मन आपल्याला सुखासीनतेकडे ओढत राहते. त्याची अजिबात पर्वा न करता कामा नये. त्याचबरोबर आपल्या मनाची प्रसन्नता ठेवता कामा नये. मन प्रसन्न ठेवल्यामुळे जीवन जगण्याची शक्ती वाढते. संयम हा सुद्धा एक महत्त्वाचा गुण आहे. अशा प्रकारे ह्या प्रश्नाचं पुढे अजून कंटिन्यू उत्तर दिलेलं आहे. प्रत्येक बाबतीत आपले मन अनेक दिशांनी धावते, वासना विकारांनी प्रभावित होते. अशा वेळी संयम बाळगणे खूप गरजेचे असते. आपल्या कार्यावर आपली निष्ठ असावी, स्वतःवर विश्वास असावा. आपल्या आयुष्यात चांगले घडणार, हाती घेतलेले प्रत्येक कार्य यशस्वी होणार अशी खात्री बाळगली पाहिजे. विश्वेश्वरय्यांच्या पंचसूत्रीने जीवन जगल्यास जीवन सुखी, संपन्न व समाधानी होईल. आता पुढील प्रश्न पाहूया. आपण स्वमतमध्ये प्रश्न आ पाहत आहोत. प्रश्न आहे, स्वप्नातही दिसणार नाही असे जलामृत आपल्या अंगणात आलेले पाहून सक्करांच्या डोळ्यात आनंदाने पाणी आले. या वाक्याचा भावार्थ स्पष्ट करा. उत्तर आहे, ज्या गोष्टीची कधी कल्पनाही केली नाही किंवा अशक्य गोष्ट जेव्हा शक्य होते तेव्हा डोळ्यात आनंदाश्रू येतात. सक्कर नगरपालिकेने गावाला पाणी पुरवठा करण्यासाठी सिंधू नदीच्या किनाऱ्याजवळील एका उंच डोंगरावर एक जलाशय बांधला होता. नदीचे पाणी मोठ्या पंपाने खेचून त्या जलाशयात साठवले जाई. मग वाळू मिश्रित गढूळ घाणेरडे पाणी मुक्तपणे नागरिकांना पुरवले जाई. या प्रश्नाचं उत्तर पुढे कंटिन्यू आहे. बिचाऱ्या नागरिकांना पाणी सोसवत नव्हते आणि प्रचंड खर्चामुळे पाणी फिल्टर करणे नगरपालिकेला झेपत नव्हते. विश्वेश्वरय्यांनी हे आव्हान स्वीकारले व त्यांनी अत्यंत व्यावहारिक व अल्पखर्चिक तोडगा काढला. सक्करकरांना स्वप्नातही दिसणार नाही इतके स्वच्छ व शुद्ध पाणी आपल्या अंगणात आलेले पाहून सक्करकरांना अति आनंद झाला. सक्करकरांच्या डोळ्यात आनंदाचे पाणी आले. पुढील प्रश्न आहे स्वमतमधील ई. विश्वेश्वरय्यांमधील तुमच्यावर प्रभाव टाकणाऱ्या गुणविशेषांचे तुमच्या शब्दात वर्णन करा. उत्तर आहे, साधारण कुटुंबात जन्मलेले विश्वेश्वरय्या हे जगप्रसिद्ध अभियंता झाले ते त्यांच्यात असलेल्या विविध गुणांमुळे. विश्वेश्वरय्या हे कष्टाळू व जिद्दी होते. जिद्द होती शिकण्याची परिस्थिती नसतानाही त्यांनी शिकवणी घेऊन स्वतःच्या शिक्षणासाठी पैसे उभे केले. त्यांच्यातील हा गुण विशेष मला खूप आवडला. विश्वेश्वरय्यांनी सुखासीनता, विलास यांना कधीच महत्त्व दिले नाही. सफल जीवनासाठी शरीरापेक्षा मनाला महत्त्व दिले. त्यांच्यातील आणखी एक चांगला गुण म्हणजे समोर आलेल्या कोणत्याही समस्येला ते न डगमगता सर्व ताकदीनिशी सामोरे जायचे.
पुढील प्रश्न ई. झिजलात तरी चालेल पण गंजू नका या विचारातून तुम्हाला मिळालेला संदेश सविस्तर लिहा. उत्तर. झिजलात तरी चालेल पण गंजू नका याचा अर्थ स्वतःच्या ध्येयासाठी वाटेल ते कष्ट करण्याची तयारी ठेवा. आपण जे कार्यक्षेत्र निवडले त्यात स्वतःला झोकून घ्या. ध्येय गाठण्यासाठी आपली सर्व शक्ती पणाला लावा. सतत कार्यरत राहा. सतत कार्यरत राहिल्याने बुद्धीला चालना मिळते. ह्या प्रश्नाचं उत्तर कंटिन्यू आहे. ज्याप्रमाणे एखादी वस्तू उपयोगात आली तर ती झिजते, तिची झीज होते आणि तशीच पडून राहिली तर तिच्यावर गंज चढतो, ती निरुपयोगी होते. त्याचप्रमाणे कार्य करणे सोडले तर शरीरासोबत बुद्धीला पण गंज लागतो. दोन्ही कामे करेनासे होतात व ध्येय गाठणे कठीण होते. त्यामुळेच विश्वेश्वरय्या तरुण पिढीला संदेश देतात, झिजलात तरी चालेल पण गंजू नका. तर विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत आपण या पाठाचे 4 सेशन पाहिले. पहिल्या 3 सेशनमध्ये आपण पाठ सविस्तर रूपाने समजून घेतला आणि सेशन क्रमांक 4 मध्ये या पाठाचा स्वाध्याय विस्तारित रूपात पाहिला. हा पाठ इथे संपतो. धन्यवाद.